मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या घटनेच्या मुळाशी 2 कोटीच्या खंडणीचे रॅकेट आणि राजकीय गुन्हेगारीचं एक मोठं जाळं आहे। या प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीने कार्याची परिसीमा ओलांडली। पण आता या प्रकरणात अजून एक मोठा नेत्याचं नाव समोर आलं, ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं। सीआयडीने नुकतंच दोषपत्र दाखल केलं असून या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाचा थेट संबंध आढळल्याने त्यांच्यावर जबरदस्त दबाव आला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण हत्या प्रकरण, खंडणीचा कट, राजकीय कनेक्शन आणि पुढील संभाव्य कारवाई याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हे निर्भय आणि अन्यायाविरुद्ध लढणारे लोकनेते होते। त्यांच्या गावात आवादा पवन चक्की कंपनी कार्यरत होती, ज्यांच्याकडे वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगने तब्बल 2 कोटीची खंडणी मागितली होती। पण ही खंडणी उभी करण्यासाठी सुदर्शन गुले आणि त्यांच्या गुंडांनी गावात दहशत माजवली, स्थानिकांना धमकावलं। याला सरपंच संतोष देशमुख यांनी जोरदार विरोध केला आणि हाच विरोध त्यांच्या अपार्थ झाला। हा वाद इतका वाढला की अखेर देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि अमानुष मारहाणीनंतर त्यांची हत्या करण्यात आली। मग आता यात धनंजय मुंडे कसे अडकले? महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेते धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचं वाटत होतं, पण आता सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी दोषपत्रात चकित करणारी माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराडने खंडणीसाठी थेट धनंजय मुंडे यांच्या परळी येथील जगमित्र कार्यालयाचा वापर केला होता। तिथूनच आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटेंना खंडणीसाठी बोलवण्यात आलं होतं। याच खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी विरोध केला आणि त्यांचा निर्गुण खून करण्यात आला। याचा अर्थ जगमित्र कार्यालयातून सुरू असलेल्या कटाचा धागा सरळ हत्येपर्यंत जातो। त्यामुळे आता धनंजय मुंडेवर प्रचंड दबाव आला आहे आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। पण आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामिने यांनी त्यांचा आमदारकीचाही राजीनामा मागितला आहे। म्हणजेच धनंजय मुंडे यांच्यासाठी अडचणी आणखी वाढणार आहेत। वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीने मस्साजोग गावात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण केली होती। त्यांनी आवादा पवन चक्की कंपनीकडून 2 कोटीची खंडणी उकळण्याचा डाव रचला। ही खंडणी धनंजय मुंडेंच्या कार्यालयात मागण्यात आली होती, पण सरपंच संतोष देशमुख यांनी या खंडणी विरोधात ठाम भूमिका घेतली आणि हेच त्यांच्या हत्येचं कारण बनलं। म्हणजेच हा केवळ एक गुन्हेगारी कट नव्हता, तर यात राजकीय बड्या नेत्यांचाही हात असल्याची शक्यता आहे। हत्या करण्याआधी त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली। आरोपींना तब्बल 15 व्हिडिओ शूट केले, ज्यात त्यांच्या अत्याचाराची परिसीमा दिसते। गुंडांनी त्यांना निर्वस्त करून लाथाबुक्क्यांनी, पाईपने आणि वायरने मारहाण केली। एक आरोपी त्यांच्या तोंडावर लघवी करत असल्याचाही व्हिडिओ समोर आला आहे। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। म्हणजेच हा केवळ एक खून नव्हता, तर अमानुष कौर्याचा कळस होता। राजकीय दृष्ट्या मोठा भूकंप घडून आला आहे। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण आता त्यांच्या आमदारकीवरही संक्रांत आहे। अंजली दामिने आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांचा तातडीचा राजीनामा मागितला आहे। सीआयडीने या प्रकरणात त्यांचं नाव घेतलं, त्यामुळे त्यांची अडचण मोठी झाली आहे। जर धनंजय मुंडेवर पुढे गुन्हे दाखल झाले तर त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीवर मोठं संकट येऊ शकतं। वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्यावर गुन्हे दाखल केले आहेत। सीआयडीने 1400 पानाचं चार्जशीट दाखल केलं असून IPS कलम 302 हत्या, 364A अपहरण, 120B कट रचने आणि अट्रॉसिटी कायदा अंतर्गत आरोप लावले गेले आहेत। म्हणजे दोषींना कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे। पण धनंजय मुंडे यांना वाचवायचं की शिक्षा द्यायची हे सरकार आणि न्याय व्यवस्थेवर अवलंबून आहे। संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे। सर्वसामान्य लोक आणि राजकीय नेते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी लाट संपूर्ण राज्यभरात उसळली आहे। तुम्हाला काय वाटतं? धनंजय मुंडेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा का? दोषींना कठोर शिक्षा मिळावी का? कमेंट करून तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।